काजूगर राहिला, काजूगर. काजूगर म्हणजे ओल्हे काजू मस्तपैकी गोवा कोकणला मिळतात ना ते आमच्या मार्केटमध्ये आले होते, लगेच घेतले आणि आज तुम्हाला दाखवते मस्तपैकी ओल्या काजूची छानपैकी रस्सा भाजी, पाव डुबून डुबून खाण्यासाठी कशी करायची चला बघूया. आता हे जे काजू असे साला सकट मिळतात, हे बघा असे साल असतं आणि ह्याला काय करायचं, पाणी उकळायचं आणि त्याच्यामध्ये हे काजू घालायचे. एक चांगली उकळ आली की गॅस बंद करून झाकण लावून एक 5 मिनिट तसंच ठेवायचं. म्हणजे ह्याची सालं जी आहेत, आता इथं मी बऱ्याच सालं काढून ठेवलेली आहेत, पण हे बघा इतकं इझी हे असं साल निघतं. असं हे सगळे मी काजू जे आहेत ते सोलून ठेवलेत तुमच्यासाठी. आता आपण रेसिपी करायला घेऊया. पहिला आपण मसाला तयार करून घेऊया. मसाल्यासाठी मस्त वाटण जे आहे ते आपल्याला छान फ्राय करून घ्यायचं आहे. तर ह्याच्यात काय काय घालायचं ते दाखवते. 1-2 चमचे तेल. तेल छान गरम झालं की ह्याच्यामध्ये आपण घालायचा कांदा. कांदा किती, तर आपले काजू बघा साधारणतः एक मोठी वाटी काजू आहे, तर एक मोठा कांदा. कारण खूप जास्त वाटण असं नको आहे आपल्याला, काजूची चव पण आली पाहिजे. हे छान कांदे असे परतून घेऊ. आता इथे बघा कांदा छान लालसर होत आला की ह्याच्यामध्ये आपल्याला धणे जवळपास 2 चमचे, नंतर 1 चक्री फूल किंवा स्टार फूल, बदाम फूल म्हणतो, स्टार अनीस, नंतर एक 8 ते 10 मिरे, मोजून 3 लवंग. कारण लवंगने खूप चटका बसतो आणि तितकं आपल्याला तिखट करायचं नाही आहे. आणि आपल्याला घालायचे दालचिनीचा असा मोठा एक तुकडा, 1 इंच धरा, आणि 4 वेलदोडे, मोजून 4 वेलदोडे, आणि एक अर्धा चमचा जिरं. बास. आधी पहिला हे छान मधल्यामध्ये आपण ह्या तेलामध्ये मसाला परतून घेऊया. म्हणजे त्याचा जो ॲरोमा आहे तो छान येईल. आता हे सगळं मिक्स करू. आणि आता काय करायचं, ह्याच्यामध्ये एक अर्धा वाटी ओला खोबऱ्याचा चव मस्तपैकी. हे सगळं आता छान खमंग असं अगदी बारीक गॅसवरती परतून घ्यायचं. हळद मी घातलेली नाही आहे, पण मी मागच्या केपेला टिप दिली होती की धणे जास्त दिवस टिकण्यासाठी मी हळद लावून तेल लावून ठेवते, तर त्याच्यामुळे हा पिवळा कलर आलेला आहे. एक छोटीशी टिप सांगते. जेव्हा आपण नॉनव्हेज वगैरे बनवतो ना, त्यावेळेला गरम मसाला थोडा जास्त पडला, म्हणजे समजा आम्ही 4-5 सांगितले आणि तुम्ही 7-8 घातले तरीही चालतं. पण जेव्हा काजूची भाजी किंवा भाज्यांचे प्रकार, कुर्मापुरी, व्हेजिटेरियन रेसिपीज आपण बनवतो, त्यावेळेला जेव्हा आम्ही सांगतो की 3च लवंग घाला, 7-8च मिरी घाला, 4च वेलदोडे घाला, तर अशा वेळेला आम्ही सांगितलेले जो प्रमाण आहे त्याचे एखादं कमी घातलं तर चालेल, पण चढ घालू नका. कारण गरम मसाला कसं भाज्यांना खूप स्वतःचा स्ट्रॉंग ॲरोमा नसतो, ते लगेच गरम मसाला झणझणीत होतं आणि मग ती भाजी तितकीशी चवसर. मग आपण म्हणतो ना की कोणतीही गोष्ट लिमिटमध्ये असावी, तसंच भाजीमध्ये आपण जेव्हा गरम मसाला वापरतो तेव्हा अगदी मोजकाच वापरा, त्याच्याने चव छान येते. आता इथं बघा आपलं हे जे खोबरं, कांदा, गरम मसाला छानपैकी भाजत आलेला आहे. अशा वेळेला काय करायचं, 1 चमचा आलं लसूणची पेस्ट. हीच टिप ह्या आलं लसूणच्या पेस्टला पण जाते की जेव्हा पण तुम्ही नॉनव्हेज बनवता त्यावेळेला आलं लसूण थोडं चढतं पडलं, म्हणजे आम्ही सांगितलं की 2 चमचे 3 चमचे, तर तुम्ही 1 चमचा एक्स्ट्रा घातलं तरी चालतं. पण व्हेजिटेरियन भाज्या किंवा व्हेजिटेरियन पदार्थ जेव्हा आपण बनवतो त्याला जेवढा आम्ही सांगतो त्याच्यात किंचित कमी घातलं तर चालेल, पण चढ अजिबात घालू नका, नाहीतर भाजी अगदी बेचव होते.
आता इथं बघा लसूण मी 1 चमचा घातलाय, आलं लसूणची पेस्ट। आणि आता हे सगळं एकत्र मिक्स करून घेऊया। ह्याच्याऐवजी तुम्ही लसणाच्या एक 5-6 पाकळ्या आणि आलं एक अर्धा इंच घातलं तरी चालेल। माझ्याकडे रेडीमेड पेस्ट होती, मी रेडीमेड पेस्ट घातली जी मी घरी बनवते। आणि आता ह्याचं छान आपण वाटण तयार करून घेऊया। हे मिक्सरच्या भांड्यात काढते आणि छान याचं वाटण तयार करून घेते। वाटताना काय करायचं, एक छान 7-8 काजू ह्याच्यात पण घालायचे, म्हणजे ग्रेव्हीला दाटसरपणा पण येतो आणि छान चव येते काजूची। आणि आता हे वाटण छान गंध असं वाटून घेऊया। आपलं असं वाटण जे आहे ते मस्तपैकी गंध तयार झाले, इतकं गंध व्हायला पाहिजे, म्हणजे अगदी बारीक वाटा असं म्हणायचंय मला। आणि आता आपण ह्याला फोडणी देऊ। इथं छान तेल जरा चढतं घालायचं म्हणजे मसाला पण खमंग भाजला जातो आणि खूप छान तर्री येते। इथे 3 चमचे तेल घेतलंय मी आणि हे गरम होतंय, छान गरम होऊ दे। आता नावाला अगदी आपल्याला फक्त एक 2 ते 3 चमचे बारीक चिरलेला कांदा ह्याच्यामध्ये घालायचा, कारण ऑलरेडी आपण वाटणात पण कांदा घातलाय। आता बऱ्याचदा काय होतं की आपण डायरेक्ट तेलात तिखट हळद घालू शकतो, पण ते जळतं, कलर पण छान येत नाही आणि जळलं की चव पण चांगली येते। म्हणून अशा वेळेला काय करायचं, 1-2 चमचा जर कांदा आपण किंवा टोमॅटो परतला तर खूप छान चव येते आणि ते तिखट हळद जे आपण घालतो ते जळत नाही। हा एक छोटीशी टिप लक्षात ठेवा। कांदा छान ब्राऊन होऊ दे। आता इथं कांदा हलकाच ब्राऊन झालाय। आता गॅस बारीक करायचा आणि ह्याच्यामध्ये तिखट जवळपास 1.5 चमचे आणि हळद एक पाव चमचा। आणि आता काय करायचं, हे जे वाटण आहे हे पहिला एकदा मिक्स करून घेऊ आणि हे वाटण जे आहे ते आपण ह्याच्यामध्ये घालूया। आता इथं बघा हे सगळं छान एकत्र मिक्स केलं की ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचे आपले हे काजूगर। आणि गरम पाणी घाला, थंड पाणी घालू नका, कोमट सारखं घातलं तरी चालेल। आणि आता हे सगळं एकत्र छान मिक्स करून चांगली उकळ येईपर्यंत आपण ह्याला ठेवू। ह्याच्यात काय घालायचं राहिलं सांगा, मीठ घालायचं आपल्याला। चवीपुरता मीठ आणि थोडी कोथिंबीर आत्ता घालते आणि थोडी कोथिंबीर पूर्णपणे भाजी झाल्यानंतर। आणि आता ह्याला आपण छान उकळू देऊ। तर घरगुती तूप त्याच्यावर हे छान पाव जे आहेत आपले ते मस्तपैकी असं भाजून घेऊ आपण। गॅस बंद करूया। इथं भाजी छान आपली शिजत आलेली आहे आणि ह्याला भरपूर कोथिंबीर छान फ्रेश धुवून स्वच्छ कट केलेली आणि आता सर्व करू। मस्त तयार झालं। गॅस बंद करते आणि आता सर्व करते। मस्तपैकी अगदी झणझणीत चमचमीत अशी काजू करी रेडी आहे, तुम्ही बघू शकता। आणि आता ह्याच्याबरोबर तुपात भाजलेला ब्रेड, कांदा, लिंबू, हे बघा असं लिंबू मस्त जरा असं पिळायचं ह्याच्यावर कांद्यावर पण, आणि मग एक असा मस्त काजूचा बाईट
यम्मी. खूप यम लागतं. थोडासा कांदा, ज्यांना शेव आवडतं तरी थोडासा शेव सुद्धा याच्यावर बुरबुरला तर चालेल. मटन चिकन सुद्धा ह्याच्या पुढं अगदी फिका आहे. या सीझन मध्ये ओले काजू आणा, मी सांगितल्यासारखी काजू करी करा, खाऊन बघा, खिलवून बघा, खूप सगळ्यांना आवडेल. सारखी सारखी फरमाईश येईल. आणि समजा जर ओले काजू मिळाले नाही तर आपले ड्राय काजू असतात ना, ते जवळपास 1-2-3 तास कोमट पाण्यामध्ये जर तुम्ही भिजत घातले तर अगदी चव बऱ्यापैकी ह्या ओल्या काजूंसारखीच येते. त्या पद्धतीने सुद्धा करून बघा. पण ही भाजी मस्ट ट्राय रेसिपी आहे, नक्की करून बघा, आवडणार याची मला गॅरंटी. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बघत राहा मास्टर रेसिपीज.